नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SBK अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, सायन्स यावरील महत्त्वाचे 25 प्रश्न आपण आज पाहणार आहोत, जे की कुठल्याही स्पर्धा परीक्षेला येणार हे 100% विश्वासाने आपण सांगतो। तर याचा पुढचे प्रश्न आहेत। व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी असतो? 14 फेब्रुवारी। नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान। हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश असलेले भारतीय व्यक्ती कोण आहेत? न्यायमूर्ती दलबीर सिंह। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास। हत्ती रोग कोणता डास चावल्यामुळे होतो? क्युलेक्स। रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता टिंबटिंब हा रोग होतो। ॲनिमिया, पंडुरोग। पुढचा प्रश्न आहे, चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो? चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो? विषाणूपासून। मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास ऊर्जा मिळते? कार्बोहायड्रेट। पुढचा प्रश्न आहे, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? डोळे। गाजर या वनस्पतीमध्ये कोणते जीवनसत्व आहे? अ। मूत्रपिंडाच्या विकारावर कोणती उपचार पद्धती आहे? डायलिसिस। खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा अर्थ मोठ्याने हसणे। गंगेत घोडे नाणे या वाक्प्रचाराचा अर्थ योजलेले काम कसेबसे पार पडणे। थुंकी झेलणे या वाक्प्रचाराचा अर्थ भलती खुशामत करणे। विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ प्रतिज्ञा करणे। रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? खूप कष्ट करणे। पुढचा प्रश्न आहे, वाटाण्याच्या अक्षता लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट शब्दात नकार देणे। अंतराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? भरपूर उधळपट्टी करणे। असतील सीते तर जमतील भूते या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? आपल्याजवळ पैसे असल्यास आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांची गर्दी जमते। काखेत कळसा आणि गावाला वळसा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे। कुत्र्याची शेपटी नळीत घाला, कशात घाला, वाकडी ती वाकडीच याचा अर्थ काय आहे? एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कोणत्याही प्रयत्नांनी बदलू शकत नाही। गाढवाला गुळाची चव काय याचा अर्थ काय? मूर्ख मनुष्यात चांगल्या गुणांची पारख नसते। 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे या म्हणीचा अर्थ काय आहे? प्रत्येकाला आयुष्यात अधिकार गाजविण्याची संधी कधीतरी चालून येतेच। वराती मागून गोडे या म्हणीचा अर्थ काय? वेळ निघून गेल्यावर कृती करणे। पी हळद आणि हो गोरी या म्हणीचा अर्थ काय? एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा करणे। पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा तर कोणत्या वर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला? 1956। महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? औष्णिक विद्युत ऊर्जा। बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? याचे उत्तर आहे 3 स्तरीय। जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? 2। मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी या वाक्याचा अलंकार कोणता आहे? मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी, तर मुंबईच्या घरांना उपमा दिलेली आहे कबुतराच्या खुराड्याची। याचं उत्तर आहे मित्रांनो, अलंकार होतो उपमा। पुढचा प्रश्न आहे, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणत्या कवीला ओळखले जाते? राम गणेश गडकरी। विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 25 ते 30 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न। ऐका, पाठ करा, 100% तुम्हाला स्पर्धा परीक्षेला येणार आहेत। मराठी व्याकरणाचे प्रश्न अत्यंत महत्त्वाच्या म्हणी आहेत। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि असेच प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। रोजचे आपले नवनवीन व्हिडिओ, नवनवीन प्रश्न तुम्हाला पडतील। ओके।